नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। अधिक मास महात्मा पोथीतील 13वा अध्याय कथेला एका अतिशय भावुक आणि विस्मयकारक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या वळणावर घेऊन जातो। 12व्या अध्यायात आपण पाहिले की राणी सुमित्राने नदीत 33 दिव्य कमळाचे दिवे सोडून भगवंताच्या आशीर्वादाने एक दैवी पुत्राचे वरदान मिळवले। पण दैवी वरदानाचा हा रस्ता इतका सोपा नव्हता। या नवजात बालकाच्या जन्मासोबतच राजवाड्यात एक असे गूढ संकट आणि रहस्य समोर येणार आहे ज्याने संपूर्ण राज्याचा थरकाप उडणार आहे। राणी सुमित्राच्या गर्भाला 9 महिने पूर्ण झाले। संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण होते। एके दिवशी मध्यरात्री जेव्हा आकाशात चंद्र पूर्ण तेजाने चमकत होता, अचानक संपूर्ण निसर्गात एक अद्भुत शांतता पसरली। मंद आणि सुवासिक वारा वाहू लागला आणि राणीने एका परम तेजस्वी पुत्राला जन्म दिला। त्या बालकाच्या जन्माच्या क्षणीच त्याच्या शरीरातून एक मंद सुवर्ण प्रकाश पडत होता। राजा चित्रसेनाच्या आनंदाला पारावार राहिला नाही। त्यांनी संपूर्ण राज्यात सोन्याची नाणी वाटली। पण हा आनंद फार काळ टिकणार नव्हता, कारण याच रात्री कथेला एक गूढ वळण मिळणार होते। बाळ जन्माला येऊन अजून 3च दिवस झाले होते। तिसऱ्या रात्री जेव्हा संपूर्ण राजवाडा गाढ झोपेत होता, राणी सुमित्राला अचानक खोलीत प्रचंड थंडी वाजल्यासारखा भास झाला। तिने डोळे उघडले तेव्हा तिला दिसले की खोलीतील सर्व दिवे आपोआप विझले होते। अंधारात तिला बालकाच्या पाळण्याजवळ एक धुके सदृश्य काळी सावली उभी असलेली दिसली। ती सावली बालकाच्या दिशेने हात पुढे करत होती। राणीने भीतीने ओरडणार तेवढ्यात त्या काळ्या सावलीतून एक खोल गूढ आवाज आला, राणी सुमित्रे, घाबरू नकोस, मी या बालकाचा प्राण घ्यायला आलेलो नाही। पण हा बालक सामान्य नाही। याच्या पूर्वजन्माचे एक असे रहस्य आहे जे जोपर्यंत उलगडत नाही तोपर्यंत या राज्यावर काल रात्रीचे संकट घोंगावत राहील। क्षणार्धात ती सावली गायब झाली आणि खोलीतील दिवे पुन्हा आपोआप चालू झाले। राणी सुमित्रा प्रचंड घाबरली। तिने सकाळी उठून राजाला आणि मुख्य सल्लागार हेमंतला हे रहस्यमय दृश्य सांगितले। हेमंतने आपल्या तपोबलाने आणि पुरुषोत्तम मासाच्या स्मरणाने ध्यान लावले। ध्यानात त्याला त्या बालकाच्या पूर्वजन्माचे दृश्य दिसले। हेमंतने डोळे उघडले तेव्हा त्याचा चेहरा गंभीर होता। तो राजा राणीला म्हणाला, महाराज, राणीसाहेब, हा बालक पूर्वजन्मी एक अत्यंत ज्ञानी राजा होता, पण त्याच्याकडून नकळत एक चूक घडली होती। त्यांनी आपल्या राज्यात अधिक मासाच्या पवित्र काळात एका भुकेलेल्या ब्राह्मणाला दारातून रिकाम्या हाती परत पाठवले होते। त्या कर्मामुळे त्याच्या पुण्याला ग्रहण लागले होते। ती काळी सावली दुसरी कोणी नसून त्याच अतृप्त कर्माचा काल आहे जो या बालकाच्या जन्मासोबत येथे आला आहे। राणी सुमित्रा रडू लागली आणि हेमंतच्या पाया पडली। हेमंता, माझ्या निष्पाप बाळाला वाचव, यावर काय उपाय आहे? हेमंत म्हणाला, उपाय एकच आहे। पूर्वजन्माचे ते पाप नष्ट करण्यासाठी या जन्मात माता सुमित्राला आपल्या हाताने 33 गरिबांना अन्नदान करावे लागेल आणि बालकाच्या हाताला स्पर्श करून पुरुषोत्तम भगवंताचे पवित्र तीर्थ संपूर्ण राजवाड्यात शिंपडावे लागेल। हा विधी अत्यंत शुद्ध मनाने करावा लागेल। राणी सुमित्राने तात्काळ त्या दिवशी अन्नछत्र उघडले। ती स्वतः प्रत्येक गरिबाच्या ताटात अन्न वाढत होती। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। तिने मनापासून भगवंताची क्षमा मागितली। शेवटी तिने 33व्या गरिबाला जेव्हा अन्न दिले तेव्हा तिच्या मनाला एक अनामिक शांतता लाभली। त्याच रात्री ती काळी सावली पुन्हा प्रगट झाली, पण यावेळी तिचा चेहरा भयानक नव्हता, ती शांत झाली होती। तिने बालकाला आशीर्वाद दिला आणि म्हणाली, माता सुमित्रे,
तुझ्या या अधिक मासाच्या अन्नदानाने या बालकाचे पूर्वजन्माचे पाप भस्म झाले आहे. आता हा बालक दीर्घायुष्यी आणि चक्रवर्ती राजा होईल असे म्हणून ती सावली एका प्रकाशात विलीन झाली. 13वा अध्याय आपल्याला शिकवतो की मानवाचे कर्म सावलीसारखे त्याच्या पाठीमागे चालत असते, अगदी पूर्वजन्मातही. पण पुरुषोत्तम मास हा इतका पवित्र आहे की या महिन्यात केलेले अन्नदान आणि पश्चाताप मोठ्या मोठ्या पूर्वकर्माच्या पापांनाही नष्ट करून टाकतो. इति श्री अधिक मास महात्मे त्रयोदश अध्याय संपूर्णम. भगवान विष्णू भगवान की जय. पुढील अध्यायात काय घडणार? तो दिव्य बालक जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याच्या समोर एक नवीन आणि अद्भुत आव्हान उभे राहिले. अधिक मासाचे महत्व संपूर्ण पृथ्वीवर पसरवण्यासाठी त्यांनी कोणती मोठी यात्रा केली हे जाणून घेण्यासाठी पुढील अध्यायाची उत्कंठा कायम ठेवा. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.